हॅलो. हा हॅलो आदित्य, मी निखिल बोलतोय. हा बोल रे निखिल. मिहिर सरांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. काय? अरे काय बोलतोयस? अरे हो, त्यांना आत्ताच एसजे हॉस्पिटलला घेऊन गेलेत. तू कुठे आहेस? मी जस्ट मुंबईत पोहोचलोय. मी एक काम करतो, मी डिरेक्टली हॉस्पिटलला पोहोचतो. ओके 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 चालेल. ओके बाय. यार मिहिर मधुराचं भांडण झालं आणि हे आय होप मधुरा सांगितल्याप्रमाणे घरी पोहोचली असेल. यार आता तिला हे सांगायचं म्हणजे ऑलरेडी अपसेट आहे ती, पण कळवावं तर लागणार. यार हा मिहिर असा का वागतो? वाईट पण वाटतंय, राग पण येतोय. व्हॉट नॉनसेन्स यार मिहिर. हॅलो हॅलो आदित्य, तू आलास का मुंबईत? कुठपर्यंत पोहोचलास आणि किती वेळ लागणार आहे तुला? एक 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 मिनिट, शांत हो आणि मी काय सांगतोय ते नीट ऐक. हा बोल बोल बोल. हे बघ, डोकं शांत ठेव. ओके. मिहिरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मिहिर? आपल्या मिहिरनी? तू शांत हो, शांत हो. ऐक, हे बघ, त्याला डिरेक्टली हॉस्पिटलला नेलंय. मला निखिलचा फोन आला होता. मी हॉस्पिटलला पोहोचतोय, तू मीराला फोन कर आणि तुम्ही दोघीही हॉस्पिटलला पोहोचा. ओके. गॉड, आदित्य मला खूप भीती वाटतेय. मधुरा शांत हो, मी आहे ना. हे बघ, तू मीराला घेऊन हॉस्पिटलला पोहोच लवकरात लवकर. मी पोहोचतोय. हा बाय. सुसाईड माझ्यामुळे? मला नाही माहित. तुम्हाला काय माहित असतं? आजही न सांगता गेला ना तो घराबाहेर. माझा अत्तर म्हणून डोक्यावर बसून ठेवलं. घरात पाय टिकत नाही त्याचा. तू घरात असताना कसा टिकेल? मावशी, काका, तू मिहिर आहे ना आपला? त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. काय? मला आदित्यचा फोन होता. तो हॉस्पिटलमध्ये गेलाय. मी पण तिकडे जाते आणि ताईला पण सांगितलं तू तिकडे ये म्हणून. चल मी येतो. नाही नाही काका, तुम्ही इथेच थांबा. मामाजवळ थांबा तुम्ही. आणि प्लीज त्याला सांगू नका. प्लीज नका सांगू त्याला. त्याला नाही होणार सहन. आणि आम्हाला यायला जरा उशीर होईल. तुम्ही सांभाळून घ्या. हा मावशी, मला खूप भीती वाटते. मीरला काय होणार नाही ना ग? नाही, काही नाही होणार, काळजी करू नको. सद्गुरू आहेत बरोबर. तू जा पुढे आणि मामाची काळजी करू नको. मी लक्ष देतो तिकडे आणि फोन करत राहा मात्र. ठीक आहे, येते. नीट जा, धडपडू नको. माय गॉड, त्या आई बापांवर काय ओढवलं असे बिचारे. सगळं मधुरामुळेच ओढवलंय. ही नाही म्हणाली ना लग्नाला, त्यामुळे ही वेळ आली बिचाऱ्यावर. आता त्या सोन्यासारख्या मुलाचा जीव नाही गेला म्हणजे मिळवली. डॉक्टर, हे बघा, आम्ही सर्व प्रयत्न करू. तुम्ही काही काळजी करू नका. ठीक आहे? असं काही होईल मला काही अंदाजच नाही. प्लीज रिलॅक्स. आपण धीर सोडलं तर कसं चालेल सांग ना. हे बघ, आपल्या मिहिरला काहीही होणार नाहीये. बरा होईल तो लवकर. ओके. हा मधुरा बोल. हॅलो हॅलो ताई, मी खूप चुकीचं वागले मिहिरशी. मी असं वागायला नको होतं ताई. मधुरा, एक मिनिट शांत हो बाळा. इतकं घाबरायला काय झालंय? तुम्हाला सांगशील का नीट? भांडण झालं का परत? त्याचाच परिणाम आहे सगळा ताई.
मी नको होतं भांडायला त्याच्याशी, पण मला असं नव्हतं वाटलं तो असं काही करेल. मी हिला हॉस्पिटलमध्ये नेलंय, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. काय काय सांगतेस तू? होता मला आता आदित्यचा फोन आला होता, तो हॉस्पिटलमध्ये पोहोचतोय. SG हॉस्पिटलला नेलंय त्याला. मी पण तिकडेच चाललीये. तू येशील ना ताई? हा ताई, मिहीरला काही होणार नाही ना? मला खूप भीती वाटतेय. त्याच्या घरचे काय म्हणतील? शशांक सर, मनीषा काकू सगळे मलाच दोष देणार आहेत ताई. सगळं खूप भयंकर झालं ग. प्लीज देवा, प्लीज 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 मिहीरला काही होऊ देऊ नको. प्लीज प्लीज प्लीज. मधुरा 1 मिनिट, प्लीज शांत हो बाळा. काहीही झालेलं नाहीये, मिहीरला काही होणार नाहीये. तू रडणं थांबव बघू. शांत हो. आपण सगळे आता हॉस्पिटलला जाऊया. मी पण येते, तू सुद्धा ये. हे बघ, तू टेन्शन नको घेऊस, काही नाही होणार त्याला. तू लवकर ये, तू प्लीज लवकर येत आहे. बर बर, हो काळजी नको. ओके. आला मधुराचा फोन? तिला पोचू तर दे हॉस्पिटलमध्ये. काय ग बाई, पण मी म्हणते कशाला जायचं हिनं हॉस्पिटलमध्ये? हिच्यामुळे ओढवलं की नाही सगळं? कळतच नाही. काय म्हणत असेल त्याचे आई बाबा हिला आता? मी चांगलं म्हणत होते की कर बाबा, मिहीरशी लग्न कर, मिहीरशी लग्न कर. नाही, त्या फणकार आला होता तिला. आता बसली त्याच्याच नावाने रडत. कमू, जरा गप्प बस ना तू, शांत राहा ना. किंवा असं कर, काही देवाबिवाचं करत जा. नाही तुला शोभणार नाही, पण कर ना, प्रयत्न करायला काय हरकत आहे? वेळ काय, प्रसंग काय. तुम्ही बस सद्गुरू सद्गुरू करत. दादाला जेवण देऊन येते. नको नको नको, एक काम काय झालं? नको, दे माझ्याकडे. तू तिथे जाशील, काहीतरी बोलशील आणि सगळी गडबड करून टाकशील. बाई नको. मी आलो. म्हणजे गरमागरम जेवण. माधवराव, तुम्ही जेवण? अरे ते कमूची धावपळ चालली ना, म्हटलं चला मदतीलाच तेवढी. मला सांगा की मुली आल्यात का तिकडे परस्पर? नाही आल्या, येते नाही? त्यात काय. मला वाटलं मावशीकडे गेले असतील त्या परस्पर. नाही, काय काय झालं असेल कळत नाहीये मला. आनंदा, एवढ्या तेवढ्या गोष्टीने टेन्शन कसं बैसत बावकाश? अरे येतील ना, कामं करतात, त्या कामं वाढतात कधी कधी. पुन्हा ट्रॅफिक असतं, आणखी काही अडचणी येतात, येते. मीरा अडकली होती ना, तेव्हापासून या मुली उशीर झाला ना त्याने यायला की मला काळजी वाटायला लागते. अरे देवा, काळजी करण्यासारखंच घडलंय रे दादा. कमू, ते आणखी त्या पुढच्या सगळ्यांचं एक मिनिट माधवराव. कमू, मला सांग, काळजी वाटण्यासारखं काय आहे? दादा, मी सांगते. मिहीरने आत्महत्येचा प्रयत्न केला. काय काय सांगतेस काय तू? अक्कल आहे का तुला काही? त्याची तब्येत बरोबर नाही, तू वाटेल ते काय सांगतेस त्याला? ओरडतो का माझ्यावर? माधवराव, 1 मिनिट. कमू, मला नीट सांग काय झालं ते. हो सांगते मी. हो सांगतेच मी. दादा, काय झालं माहितीये का? मला टेन्शन आलंय माधवराव, मला टेन्शन आलेलं आहे. माझ्याकडे काय बघताय असे? अशा गोष्टी लपवून राहतात का? आणि माझ्या मते अशा गोष्टी लपवूच नाही. काय रे दादा? तिथे काय झालं असेल कोणाच ठाऊक. देवा, त्या पोराला सुखरूप ठेव रे. हो. मधुरा, ताई माझं धाडच नाही होत. मधुरा, वेडी आहेस का? चल, मी आहे ना. चल. एक्सक्यूज मी, मिहीर राज्याध्यक्ष. मिहीर राज्याध्यक्ष, सुसाइड केस. 1 मिनिट. हा, इथून सरळ जा, इमर्जन्सी वॉर्ड मध्ये आहेत ते. ओके, थँक्यू.
नको ग. मला नव्हतं वाटलं मीर असं काय करेल. सॉरी. तुझ्याचमुळे झालं हे सगळं. आधी दादाशी मैत्री केली, गोड गोड बोललीस आणि त्याला नंतर डम केलंस. शर्वरी, हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. शांत बस. हीच वेळ. या सगळ्याला हीच जबाबदार आहे. आणि का आलीयस तू इथे? शर्वरी, तू बोलूच नको. तुझ्यामुळे माझ्या दादाने सुसाईड करायचा प्रयत्न केला. तू काय ग एवढी मोठी लागून गेलीस म्हणून माझ्या दादाला नाही म्हणालीस? तू रूडली वागलीस, त्याला हर्ट सुद्धा केलंस. जेव्हा कोणी तुझ्याशी असं वागेल ना तेव्हा कळेल तुला. माझ्या दादाला काहीही झालं ना तर मी तुला सोडणार नाहीये. शर्वरी, काय वेडेपणा आहे हा? नाही बाबा, बोलू द्या. मी बोलणार आहे. तुझ्यामुळे माझ्या दादाचं एक लक्षात ठेव. तू कितीही सॉरी म्हणालीस, हो सुद्धा म्हणालीस ना तर मी दादाला सांगेन की तू या मुलीशी लग्न करू नकोस. शर्वरी, बस कर. आई पण प्लीज. काही होणार नाहीये त्याला. काही नाही होणार मिहिरला. नको काळजी करू शर्वरी, तो सुखरूप असेल. डॉक्टर, कसा आहे मिहीर? तुमचा मुलगा आता आउट ऑफ डेंजर आहे. थँक्यू डॉक्टर. इट्स ओके. पण हे बघा, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यामुळे ही पोलीस केस आहे. मिहिर आउट ऑफ डेंजर आहे. थँक गॉड. हो, पण आय मीन, सॉरी, पण प्रोसिजर फॉलो करणं हे माझं काम आहे. मी पोलिसांना इन्फॉर्म केलं आहे, ते येतीलच थोड्या वेळात. आणि तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज त्यांना कॉपरेट करा. डॉक्टर, आम्ही मिहीरला भेटू शकतो का? हो, पण थोडाच वेळ आणि एका वेळी एकाने जा. ठीक आहे? ठीक. आलेच मी. डॉक्टर, तो सुसाईड वाला मुलगा कसा आहे? ही इज आउट ऑफ डेंजर ना. म्हणजे मी त्याचं स्टेटमेंट घेऊ शकतो? हो, नक्कीच. हे त्याचे वडील. हॅलो. म्हणजे आता त्याच्या जीवाचा धोका टळला आहे, तर ह्या सगळ्याची काही गरज आहे का? काय साहेब, आत्महत्येचा प्रयत्न करणं हा गुन्हा आहे. आणि असा प्रयत्न करणारा माणूस एकदा वाचला तरी तो पुन्हा प्रयत्न करू शकतो. म्हणून त्यामागचं कारण शोधावं लागेल आम्हाला. म्हणजे हे त्याचं स्वतःचं डिसिजन होतं की कोणी प्रवृत्त केलं त्याला, हे शोधावं लागेल. हे बघा, आम्हाला आमचं काम करू द्या. याचं स्टेटमेंट तर मी घेणारच आहे, पण तुम्ही मला सांगा काय झालं, काय कारण आहे, का प्रयत्न केला तुमच्या मुलाने आत्महत्येचा? एव्हरीथिंग इज ओके नाव मिहीर. आय अग्री. भावनेच्या भरामध्ये असं करतो कधीतरी आपण, पण म्हणूनच भावनांना कंट्रोलमध्ये ठेवायला हवं की नको? हा, हे बघ मिहीर, बाळा, अजूनही वेळ गेलेली नाही. हा अनुभव तुला खूप काही शिकवेल. अरे मिहीर, तुझं आयुष्य खूप मौल्यवान आहे. ते असं सहजासहजी उधळून नाही टाकायचं. रागाच्या भरात तू जे काही केलंस, अरे काही बरं वाईट झालं असतं. मी काय करणार होतो? मिहीर, आमचा जीव तुझ्यात अडकला आहे. तू आमचा एकुलता. हे बघ मिहीर, पुन्हा असं नाही करायचं. अजिबात घाबरवायचं नाही असं. हा, मी काय सांगते ते नीट ऐक. आता झालं गेलं सगळं विसरून जायचं. हा, अगदी नव्या जोमाने, नव्या उमेदीने आयुष्य जगायचं.
हे बघ मिहीर, आत्महत्या हे कुठल्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन नाहीये. उलट प्रत्येक प्रॉब्लेमला धैर्याने सामोरं जायचं, फेस करायचं, हेच खरं आयुष्य आहे. त्यामुळे मिहीर आता स्वतःच्या रागाशी आणि स्वतःच्या दुःखाशी फाईट करायचं. आय नो यू आर अ फायटर. तू नक्कीच जिंकशील. मी काय म्हणतो, आम्ही समजवतो ना त्याला. माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज पोलीस केस वगैरे नको. माझ्या मुलाचा आयुष्याचा प्रश्न आहे हो. ते बघू नंतर. आधी मला सांगा नक्की काय भानगड आहे? म्हणजे रिझल्टचं टेन्शन की पोरीची भानगड? नाही हो, नाही, तसं काही नाही. एकदम सरळ साधा मुलगा आहे तो, जरा हळवा आहे इतकंच. असं काही नसतं हो साहेब. ठीक आहे, मला स्टेटमेंट तर घेऊ द्या मुलाचं. हो, पण आमची काहीच कंप्लेंट नाहीये कोणाबद्दल. तुमची नसेल पण तुमच्या मुलाची असू शकते. बाजूला व्हा, आम्हाला आमचं काम करू द्या. खरंच काय केलं नाही सर. सर ताई, तुला माहिती ना मी काही नाही केलं. सॉरी. आता कसं वाटतंय तुला? ठीक वाटतंय. गुड. म्हणजे बोलू शकतोस. मला सांग, आत्महत्येचा प्रयत्न का केलास? असं काय दडपण आलं होतं? असं काय झालं होतं की डायरेक्ट जीव द्यायचाच प्रयत्न केलास? मी काय म्हणतो इन्स्पेक्टर साहेब? साहेब चांगल्या शब्दात सांगतोय, मध्ये बोलू नका. हा बोल रे, काय भानगड झाली? मला तर कळलंय तू चांगला शिकलेला हुशार मुलगा आहेस. वडिलांच्याच बिझनेसमध्ये आहेस. म्हणजे परीक्षा, रिझल्ट हे कारण नाही, सगळंच आहे तुझ्याकडे. पैसा आहे, चांगल्या फॅमिलीचा आहेस, उद्योगधंदा आहे, तरी डायरेक्ट जीव द्यावा असा वाटला. मुलीचं प्रकरण, राईट? हे बघ मी, जे काय खरं आहे ते न घाबरता सांगायचं. पटल्यास या सगळ्यांना बाहेर घालवू का? जे खरं आहे मला तेच सांगायचं. काय प्रकरण झालं मुलीचं? आदित्य, आदित्य, मला खूप भीती वाटते. मीर काय सांगेल पोलिसांना? मी त्याला थोबाडीत मारली होती, त्याआधी प्रपोजलला नाही म्हणाले होते, म्हणून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. तो सगळं सांगेल ना? मथुरा, असं काही होणार नाहीये. आणि शशांक सर आहेत ना? शशांक सर आधी पण होतेच आदित्य, तरी त्याने सुसाईडचा प्रयत्न केलाच ना. आपल्याला वाटत होतं का तो असं काही करेल, पण तरी केलंच ना त्यांनी. तसंच आहे. माझा भरोसा नाहीये त्याच्यावर. तू काही करू शकतो आदित्य, तू काही करू शकतो. मला पोलीस नेतील का पकडून? मी त्याला आत्महत्येला प्रवृत्त केलं म्हणून? मथुरा, शांत हो, शांत हो. तू वेडी आहेस का? त्याने तुला प्रपोज केलं, तुला हो किंवा नाही म्हणण्याचा अधिकार आहे ना. पोलीस तो अधिकार नाही ना करू शकत. त्याने तुझा हात पकडला होता, तू त्याला नाही म्हटलं तरी तो सोडत नव्हता, आणि म्हणून तू त्याला मारलंस. आणि हे सगळं घडलं तेव्हा ऑफिसमध्ये सगळे होते. तू उगाच नको जास्त विचार करूस. तू जे काही केलंस ते अगदी करेक्ट केलंस, ते नॅचरल होतं. प्लीज काळजी करू नकोस. आणि कोणी काही बोललं तर मी आहे ना. आदित्य,